हॅलो स्टुडंट्स, आज आपण SN1 केमिकल रिएक्शन कन्सिडर करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण SN2 ऑलरेडी कंप्लीट केलंय. आज आपण SN1 कंप्लीट करणार आहोत. SN1 अगेन सच अन इम्पॉर्टंट पॉइंट की जो आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये देखील याच्यावरती क्वेश्चन डेफिनेटली सेट होतात. मग ही रिएक्शन समजून घेत असताना, ही रिएक्शन अंडरस्टँड करून घेत असताना कोणत्या प्रिस्पेक्टिव्हने आपल्याला याच्यामध्ये जायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला ही एक जनरल रिएक्शन सांगणार आहे. जनरल रिएक्शन कशी आहे, कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स, जे बेसिक पॉइंट्स आपल्याला SN1 बद्दल माहिती पाहिजे ते आपण कन्सिडर करणार आहोत. हे केल्यानंतर रिएक्शनच्या मेकॅनिझमसाठी इम्पॉर्टंट असलेले पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत की त्या पॉइंटच्या साह्याने आपण या रिएक्शनचं मेकॅनिझम एक्सप्लेन करू शकतो. मग SN1 केमिकल रिएक्शनचे टोटल इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत आणि शेवटी मग त्याचं एक प्रॉपर एक्झाम्पल कन्सिडर करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला SN1 केमिकल रिएक्शन कन्सिडर करायचे. मग हे सगळे पॉइंट कन्सिडर करत असताना सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे, त्या SN1 पासून करायची. SN1चं मिनिंग काय आहे ते तर अगोदर आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ते तर अगोदर आपण समजून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूयात SN1 केमिकल रिएक्शनसाठी. सो नेम काय सजेस्ट करतं, आपण जसं SN2 मध्ये सांगितलं होतं अगदी त्याच पॅटर्न मध्ये SN1 केमिकल रिएक्शन असेल. सो S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन. सो सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ एक ग्रुप येणार आहे आणि दुसरा ग्रुप जाणार आहे, रिप्लेसमेंट होणार आहे, हे सबस्टिट्यूशन होणार आहे. आणि कोणाचं सबस्टिट्यूशन होतं, कसं सबस्टिट्यूशन होतं, हेच तर आपल्याला पुढे रिएक्शन मध्ये कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर कोणाचं सबस्टिट्यूशन होणार आहे, तर न्यूक्लिओफाईलचं सबस्टिट्यूशन होणार आहे. न्यूक्लिओफाईल. सो न्यूक्लिओफाईल, हा न्यूक्लिओफाईल कोणाला म्हणायचं, सो याच्या बाबतीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला कन्सिडर होतात. न्यूक्लिओफाईल म्हणजे एक्झॅक्टली कोण, तर न्यूक्लिओफाईल म्हणजे असा स्पेसिस असेल की जो पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्हला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे. मग पॉझिटिव्हला जर अट्रॅक्ट करणार असेल तर त्याला आपण डिनोट कसं करणार आहे, तर NU- ने डिनोट करणार आहे. सो हे जरा थोडंसं समजून घ्यायचं. न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईल वर्डमध्ये खूपसं कन्फ्युजन अजूनही राहतं. सो न्यूक्लिओफिलिक याचा अर्थ द स्पेसिस विच आर अट्रॅक्ट द न्यूक्लियर. आणि न्यूक्लियसला अट्रॅक्ट करणारा असेल तर चार्ज वरून लक्षात येतं न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग न्यूक्लियस वरच्या पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणारा स्पेसिस म्हणजे त्याला न्यूक्लिओफाईल आपण म्हणतोय. म्हणजे त्याच्याकडे कोणता चार्ज असला पाहिजे, करेक्ट आहे, मायनस चार्ज. म्हणून तर त्याला आपण NU- ने डिनोट करतो ना. मग या न्यूक्लिओफाईलचं सबस्टिट्यूशन होणार आहे. रिएक्शनचा अर्थ व्यवस्थित अगोदर आपण समजून घेऊया. या न्यूक्लिओफाईलचं सबस्टिट्यूशन होणार आहे. एक न्यूक्लिओफाईल येणार आहे आणि दुसरा निघून जाणार आहे. पण हे होत असताना कसं होणार आहे, हा वन काय आपल्याला इंडिकेट करतो, इट इज अन युनिमॉलिक्युलर रिएक्शन. युनिमॉलिक्युलर रिएक्शन. सो ही रिएक्शन कशी आहे, युनिमॉलिक्युलर रिएक्शन. SN2 मध्ये आपण काय सांगितलं होतं, इट इज अन बायमॉलिक्युलर रिएक्शन. थोडंसं पॅरलली आपण कन्सिडर करू कन्सेप्ट, म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी आणखी सोपं जाईल. इथपर्यंतच्या गोष्टी तर सेमच होत्या ना. तिकडेही S मध्ये सबस्टिट्यूशन होतं, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक होतं. फक्त SN2 मध्ये बायमॉलिक्युलर रिएक्शन आहे असं आपण म्हणत होतो. आता इथे SN1 मध्ये आपण युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे असं म्हटलं. मग या युनिमॉलिक्युलॅरिटीला सुद्धा आपल्याला इलॅबोरेट करता येतं. युनिमॉलिक्युलर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर त्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी 1 असेल, मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू 1. अँड सेकंड, त्या रिएक्शनची ऑर्डर देखील 1 असणार आहे. ऑर्डर इज इक्वल टू 1. आणि मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर कशी डिटरमाइन करायची हे ऑलरेडी आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये कन्सिडर केले. एखाद्या रिएक्शन मध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल पार्टिसिपेट किती होत आहेत त्यालाच तर आपण मॉलिक्युलॅरिटी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी या रिएक्शन मध्ये एक गोष्ट आपल्याला इथं हिंट म्हणून अशी लक्षात येते की जी काय केमिकल रिएक्शन आपण SN1 मध्ये कन्सिडर करणार आहोत त्याच्यामध्ये एकच मॉलिक्यूल पार्टिसिपेट करतोय. आणि जर एकच मॉलिक्यूल पार्टिसिपेट करणार असेल तर त्या रिएक्शनची ऑर्डर देखील 1च असणार आहे. हे आपण इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये पुढे आणखी चांगल्या पद्धतीने इलॅबोरेट करूया. सो ही एक बेसिक इन्फॉर्मेशन झाली या SN1 ची.
म्हणजे ह्या SN1 मध्ये सांगत असताना काय सांगितलं की एक सबस्टिट्यूशन आहे, हे न्यूक्लिओफाईलचं सबस्टिट्यूशन होतं. न्यूक्लिओफाईल म्हणजे एक्झॅक्टली कोण, तर ते पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणारे आहेत, जे की आपण NU मायनस नी डिनोट करतो. आणि थर्ड मध्ये याला आपण युनिमॉलिक्युलर म्हटलं, कारण इथं 1 आहे, हा 1 आहे म्हणून याला युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणतो. आणि युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणजे काय, तर त्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी 1 असते आणि त्या रिएक्शनची ऑर्डर देखील 1 असते. सो ही जनरल इन्फॉर्मेशन झाली. मग आपल्याला एक जनरल रिएक्शन जर आपल्याला स्टँड करायची असेल, आपण थोडंसं बिल्डअप करतोय पॉइंट, मेकॅनिझम जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत त्याला एक बिल्ड करतोय आपण, एक एरा तयार करतोय मेकॅनिझमसाठी. मग जर आपल्याला आता सबस्ट्रेट कन्सिडर करायचा असेल तर हा सबस्ट्रेट आपण कसा कन्सिडर करणार आहे, जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की ही रिएक्शन आपण हॅलो अल्केनच्या पर्स्पेक्टिव्ह बघतोय ना. हॅलो अल्केन आपला पॉइंट सुरू आहे ना, म्हणजे आपल्याला कन्सिडर करावा तर हॅलो अल्केनच लागणार आहे. मग इथंही आपल्याला या SN1 केमिकल रिएक्शन मध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन कन्सिडर करायचा आहे. मग हा ऑप्टिकली हॅलो अल्केन कसा आहे किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन कसा ओळखायचा, तर त्याच्याकडे कायरल कार्बन आहे. खूप वेळा आपण हे एक्सप्लेन केलं की कायरल मध्ये काय, तर काय ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी ओळखत असताना, कायरॅलिटी सांगत असताना प्लेन पोलराइज लाईटचं तर रोटेशन होतं. म्हणजे आपला जो इथं सबस्ट्रेट असणार आहे, सबस्ट्रेट असणार आहे तो कोण असेल, तर हॅलो अल्केन असेल ना, म्हणजे RX असेल. पण हा RX हा हॅलो अल्केन तो कसा आहे, तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आणि ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये सांगितली ना. ही जर प्लेन पोलराइज्ड लाईट असेल, अशी प्लेन पोलराइज्ड लाईट या कंपाऊंड मधून जर आपण पास आउट केली, या हॅलो अल्केन मधून जर पास आउट केली, तर त्याचे आपल्याला दोन पद्धतीचे रोटेशन्स बघायला मिळतात. एक असेल RHS चा, त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हटलं, RHS डेक्स्ट्रो रोटेटरी. और दुसरा असेल लिओ रोटेटरी, सेकंड वन इज लिओ रोटेटरी, अशा पद्धतीनं LHS. आणि हा तर एक्सपेरिमेंटल डेटा आहे, हे आपल्याला एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने कळेल की रोटेशन कसं होत आहे. द पॉइंट इज की इथं जो सबस्ट्रेट आपण कन्सिडर करणार आहे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन आपल्याला कन्सिडर करायचा आहे. बस एवढंच आपल्याला फक्त बघायचं. आणि हे तर आपण प्रत्येक पॉइंट मध्ये रिपीट करतोय की हा जो PPL असेल, हे जे प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, ही प्लेन पोलराइज्ड लाईट अशा ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड मधून जर पास झाली तर त्याचे रोटेशन्स आपल्याला दोन पद्धतीने बघायला मिळतात. आयदर इट रोटेट RHS और LHS. आणि जर RHS ला रोटेशन झालं तर त्याला आपण डेक्स्ट्रो असं म्हटलं, आणि LHS ला झालं तर त्याला आपण लिओ असं म्हटलं. त्याला मायनसने डिनोट करतो, डेक्स्ट्रोला आपण प्लसने डिनोट करतो. सो ही एक जनरल इन्फॉर्मेशनच्या पॉइंट्स मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो. SN1 म्हणजे काय ते पाहिलं. SN1 पाहिल्यानंतर आपल्याला जी रिएक्शन करायची आहे त्या रिएक्शन मध्ये असणारा जो सबस्ट्रेट आहे तो सबस्ट्रेट कसा असणार आहे तेही आपण सांगितलं. मग आता एक जनरल रिएक्शन आपण कन्सिडर करू. सबस्ट्रेट कसा घ्यायचा आहे, तो कसा असणार आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि रिएक्शन कशी होते हे आपल्याला कन्सिडर करायचं. सो आपल्याला काय करायचं आता, सो हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन कन्सिडर करायचा आहे. आणि जो की आपण लास्ट रिएक्शन मध्ये सुद्धा केला होता. कसा आहे तो कार्बन आहे, त्याच्याकडे एक X ग्रुप असेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह करायचा आहे. हॅलो अल्केन म्हणजे आपल्याकडे CX आहे. दुसरा जो सेकंड ग्रुप असणार आहे तो हायड्रोजन असेल, जे की एकाच प्लेनवरती असेल, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. म्हणजे CH आणि CX हे एकाच प्लेनवरती असतील. सेकंड जो असेल तो डॉट लाईननी डॅश लाईननी जे आपण दाखवतो R ग्रुप कन्सिडर केला, विच इज बिलो द प्लेन. अँड वेज लाईन जी आहे R डॅशने आपण कन्सिडर केली, विच इज अबोव्ह द प्लेन. सो अशा पद्धतीने एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आपल्याकडे असेल, ज्याला आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन असं म्हटलं. आणि याची रिएक्शन आपल्याला करायची. मग याची रिएक्शन करत असताना ही रिएक्शन कोणती आहे, तर ती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे ना. मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असेल तर याचा अर्थ असा आहे की याच्यावरती अटॅक कोणाचा होणार आहे, तर न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे. मग हा न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाल्यानंतर पुढे रिएक्शन कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. सो याच्या बाबतीत तर आपल्याला असं माहिती आहे की X जो आहे, X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे याच्याकडे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची ऍबिलिटी क्षमता जास्त असेल. इट अक्वायर्स डेल्टा मायनस चार्ज, इकडे असेल डेल्टा प्लस चार्ज. म्हणजे हा जो न्यूक्लिओफाईल असेल, हा न्यूक्लिओफाईल डायरेक्ट अटॅक कुठं करणार आहे, कार्बनला करणार आहे. म्हणजे रिएक्शन तर याच पद्धतीने पुढे प्रोसीड होईल ना, सबस्टिट्यूशन होणार आहे. म्हणजे तो X जाणार आहे आणि त्याची जागा न्यूक्लिओफाईल घेणार आहे, याला सर आपण सबस्टिट्यूशन असं म्हटलं.
मग ही रिॲक्शन झाल्यानंतर पुढे प्रॉडक्ट मध्ये आपल्याला काय मिळतं? सो वी विल गेट रेसिमिक मिक्सचर्स. रेसिमिक मिक्सचर. दिस इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा जो रेसिमिक आपल्याला मिक्सचर मिळतो हा आपला प्रॉडक्ट असणार आहे. दिस वन इज आवर प्रॉडक्ट, मेन प्रॉडक्ट. हेच तर SN1 आणि SN2 मधला मेन डिफरन्स आहे. थोडस SN2 ला रिकॉल करायचं. ज्या लोकांनी SN2 चांगल्या पद्धतीनं केला असेल त्या लोकांना SN1 मध्ये त्रास होत नाही. आपण SN2 मध्ये असं म्हटलं होतं की जेव्हा अशा ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन मध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होतं तेव्हा तिकडे मिळतं काय मिळत होतं आपल्याला? करेक्ट, इन्व्हर्जन प्रॉडक्ट मिळत होता. आणि इथं आपण काय सांगतोय की इथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन SN1 मध्ये झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? रेसिमिक मिक्सचर मिळणार आहे. मग हे बघूयात आपण रेसिमिक मिक्सचर म्हणजे एक्झॅक्टली काय. ऑलरेडी ही टर्म आपण एक कन्सिडर करून झालेली आहे, पण रेसिमिक मिक्सचर्स एक्झॅक्टली कसं तयार होतं, कशा पद्धतीनं त्याची अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळते, हे आपल्याला इथून पुढच्या पॉइंटमध्ये समजून घ्यायचं आहे. हे जसं म्हटलं की आपण एक बिल्ड करतोय मेकॅनिझमसाठी, आपल्याला काही पॉइंट्स हवे आहेत, काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, ते समजून घेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करतोय. म्हणून आपण असं म्हटलं की या ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केनची रिॲक्शन जेव्हा आपण न्यूक्लिओफाईल सोबत करतोय, या न्यूक्लिओफाईल सोबत रिॲक्शन केल्यानंतर या रिॲक्शनचा प्रॉडक्ट जो असणार आहे तो प्रॉडक्ट रेसिमिक मिक्सचर असणार आहे. म्हणजे इकडे आपल्याला रिटेन्शन नाही मिळणार, इकडे आपल्याला इन्व्हर्जन नाही मिळणार, इथं आपल्याला रेसिमिक मिक्सचर मिळणार आहे, ज्याला आपण रेसिमेट्स असंही म्हणतो. आणि एवढ्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या, म्हणजे आतापर्यंत एक्सप्लेन केलेल्या ह्या ज्या गोष्टी, हे जे फॅक्ट्स जर थोडेसे आपल्या लक्षात आले, देन मग आपण आता मेकॅनिझमचा विचार करू शकतो की मेकॅनिझम कशा पद्धतीनं फॉलो होत असेल या रिॲक्शनचं. पण हे मेकॅनिझम समजून घेत असताना या मेकॅनिझमच्या अगोदर देखील काही पॉइंट्स आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. सो मेकॅनिझमसाठी जे इम्पॉर्टंट पॉइंट असतील ते मेकॅनिझमसाठी असणारे इम्पॉर्टंट पॉइंट्स थोडेसे आपण आता बघूयात काय आहेत. सो ही आपली जनरल रिॲक्शन झाली, इथंपर्यंतची जी इन्फॉर्मेशन होती ती. मेकॅनिझमसाठी इम्पॉर्टंट पॉइंट काय, तर त्यातला फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट असा असेल की दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. पण काय म्हणतो बघा, सच अन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते. 2 स्टेप रिॲक्शन. 2 स्टेप रिॲक्शन. SN1 मध्ये आपण काय म्हणतो, ही 2 स्टेप मध्ये होणारी रिॲक्शन आहे ना. कन्फ्युज व्हायचं नाही नंबरमध्ये. SN2 मध्ये देखील आपण तसंच सांगितलं होतं की इथं नंबर आपल्याला 1 दिसतो, आपण इथंच तर खरं कन्फ्युज होतो, आपण इथंच तर खरं फसलं जातो. आपल्याला असं वाटतं की SN1 आहे म्हणजे ही 1 स्टेप मध्ये होणारी रिॲक्शन आहे, सिंगल स्टेप मध्ये होणारी रिॲक्शन आहे. पण तसं नाहीये. SN1 ही 2 स्टेप मध्ये होणारी रिॲक्शन आहे. म्हणून आपण इथं म्हटलं की 2 स्टेप मध्ये होणारी रिॲक्शन आहे. SN2 कशी होती? SN2 सिंगल स्टेप मध्ये रिॲक्शन होती ना. बॉन्ड फॉर्म अँड बॉन्ड ब्रेक टेक्स प्लेस सायमल्टेनियसली असं म्हटलं होतं आपण. मग याच्यामध्ये तसं नाहीये, इथं 2 स्टेप्स आहेत. कोणत्या 2 स्टेप्स आहेत ते आपण लेटर मेकॅनिझम मध्ये बघू. फक्त एक की मेकॅनिझमला जायच्या अगोदर, मेकॅनिझम समजून घ्यायच्या अगोदर, मेकॅनिझम सुरू करायच्या अगोदर आपल्याला ते कसं होणार आहे, त्याच्यात की पॉइंट्स काय आहेत हे आपण आणखी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. सो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला असं समजला की ही जी रिॲक्शन आहे ही 2 स्टेप मध्ये होणारी रिॲक्शन आहे. इट इज अन 2 स्टेप रिॲक्शन. Second important point is the nucleophile which is used in this reaction are weak. कंपॅरेटिव्ह पॉइंट ऑटोमॅटिक तयार व्हायला सुरुवात झाली ना SN2 आणि SN1 मध्ये. या रिॲक्शन मध्ये न्यूक्लिओफाईलची ऍडिशन आपण करतोय. SN2 मध्ये देखील न्यूक्लिओफिलिकचं सबस्टिट्यूशन होतं, म्हणजे तिथेही न्यूक्लिओफाईलची ऍडिशन आपण करत होतो. मग दोघांच्या मध्ये फरक काय? गो बॅक टू SN2. काय सांगितलं होतं आपण तिथं की न्यूक्लिओफाईल हा स्ट्रॉंग पाहिजे, कारण तो रिप्लेस करतोय, एकाच वेळी 2 गोष्टी घडताय. इथं तसं नाहीये. इथं यूज होणारा जो न्यूक्लिओफाईल असेल तो वीक न्यूक्लिओफाईल असेल. इथं स्ट्रॉंग वीक न्यूक्लिओफाईलची गरज नाहीये. म्हणजे SN1 मध्ये जो न्यूक्लिओफाईल आपण ऍड करणार आहोत, यूज करणार आहोत सबस्टिट्यूशनसाठी, तो वीक न्यूक्लिओफाईल असेल. 2 पॉइंट आपल्याला क्लिअर कळाले की 2 स्टेप मध्ये इट इज अन 2 स्टेप रिॲक्शन. Second, the nucleophile which is used in SN1 chemical reaction are weak. Such an important points. Now third one. तिसऱ्या पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला सॉल्व्हंट तर पाहिजे ना.
सॉल्व्हंटच्या संदर्भातला हा पॉइंट असेल. हिअर वी आर गोइंग टू यूज पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. ओके. काय म्हटलं SN1 मध्ये, जो सॉल्व्हंट आपल्याला यूज करायचा या रिएक्शन मध्ये तो पोलार प्रोटिक असला पाहिजे. पोलार प्रोटिक. SN2 मध्ये काय होतं, इट्स पोलार अप्रोटिक. एक्झॅक्टली अपोजिट. डिफरन्सिएशनचे पॉइंट क्रिएट होत आहेत. ह्या दोन्ही रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर सेपरेट एक लेक्चर आपण या SN1 आणि SN2च्या डिफरन्सिएशनच्या पॉइंटवरती तयार करणार आहोत. तेव्हा ह्या गोष्टी आणखी रिपीट होतील, काही एक्स्ट्राचे पॉइंट त्याच्यामध्ये ऍड होतील. पण इनिशियली बेसिक डिफरन्स दोन्ही रिएक्शनचा आपल्याला सांगता आला पाहिजे. SN2 मध्ये आपण असं म्हटलं की तिकडे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट पाहिजे, पण SN1 मध्ये तसं नाहीये. SN1 मध्ये आपण असं म्हटलं की या SN1 केमिकल रिएक्शन मध्ये जो सॉल्व्हंट आपल्याला युज करायचा आहे, जो सॉल्व्हंट आपण युज करतोय तो पोलार प्रोटिक असला पाहिजे. मग हा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असतो कसा, त्याचं कोणतं एक्झाम्पल आहे ते शॉर्टमध्ये आपण कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल H2O असेल. फॉर एक्झाम्पल H2O याला आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणू शकतो. मग पोलारचा अर्थ जर आपल्याला माहिती आहे, दोन पोल्स त्याच्याकडे असतील. प्रोटिक म्हणजे काय, की त्याच्याकडे तो प्रोटॉन असला पाहिजे लॉस होण्यासाठी, किंवा त्यांनी प्रोटॉन लॉस केला पाहिजे. H2O चं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन. सो ऑक्सिजन डेल्टा मायनस, हायड्रोजन डेल्टा प्लस. मग हा पोलार आहे ना, पोलार आहे, दोन पोल्स आहेत याच्याकडे. आणि जेव्हा या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होईल, तो कुठलाही आयदर होऊ शकतो. इट लॉस हायड्रोजन, इट लॉस प्रोटॉन, म्हणजे तो प्रोटॉन देतोय. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज प्रोटिक. आणि असा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट या रिएक्शन मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. सो दिस इज अन थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट. अँड लास्ट वन, वी विल गेट रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर. सो हे पॉइंट थोडेसे लक्षात घ्यायचे की रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, की हे रेसिमिक मिक्सचर कसं तयार होणार आहे. रेसिमिक मिक्सचरच्या डेफिनेशन मध्ये आपण असं म्हटलं होतं की डेक्स्ट्रो आणि लिव्हो इक्वल अमाऊंट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग रेसिमिक मिक्सचर मिळणार म्हणजे कसं, की सपोज ही जी काही न्यूक्लिओफिलिकची ऍडिशन इथं होईल, हा जो आपल्याला टेट्राहायड्रल कंपाऊंड बघायला मिळतोय, ही न्यूक्लिओफिलिकची ऍडिशन झाल्यानंतर हा न्यूक्लिओफाईल रिप्लेस होईल. सो इथं हायड्रोजन आहे, इथं आपण म्हटलं की R ग्रुप असेल, हा वेज लाईनला R डॅश असेल, हा न्यूक्लिओफाईल. याची मिरर इमेज कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे. सो इथे न्यूक्लिओफाईल असेल, कार्बन हायड्रोजन, R ग्रुप असेल, R डॅश असेल. हे एक्झॅक्टली मिरर इमेज आहे ना. हे जर रिटेन्शन असेल, रिटेन्शन, सो इट इज अन इन्व्हर्जन. सो रिटेन्शन जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर इन्व्हर्जन इज लिव्हो रोटेटरी. हा डिफरन्स आपण ऑलरेडी पाहिला. या दोघांना कंबाईन करून तर आपण त्याला रेसिमिक मिक्सचर असं म्हटलं. म्हणजे याचा प्लेन जर राईट हँड साइडला रोटेट झाला तर दिस इज रोटेट इट्स प्लेन टुवर्ड्स LHS. मग रिटेन्शन आणि इन्व्हर्जनचा फरक काय आपण ते समजून घेऊ. रिटेन्शन करणं म्हणजे काय, की हा जो एक्स आहे, ज्या बाजूला एक्स आहे त्याच बाजूला NU ची ऍडिशन झाली ना. म्हणजे या बाजूला एक्स होता, तो एक्स निघून गेला आणि त्याच बाजूनी NU ची ऍडिशन झाली, या न्यूक्लिओफाईलची ऍडिशन झाली. म्हणजे जसं स्ट्रक्चर सुरुवातीला होतं जस्ट लाईक दॅट असं होतं ना. इकडचा एक्स होता, हा एक्स निघून गेला आणि त्याची जागा NU ने घेतली, न्यूक्लिओफाईलने घेतली. जसं स्ट्रक्चर होतं सुरुवातीचा सबस्ट्रेट अगदी तसाच आपल्याला मिळाला, म्हणून त्याला आपण रिटेन्शन असं म्हटलं. त्यांनी रिटेन केलं स्ट्रक्चर. रिटेन याचा अर्थ काय, जसं होतं तसं, सुरुवातीला जसं होतं अगदी तसंच त्यांनी रिटेन केलं, त्याच्यात काही चेंज नाही झाले. दुसऱ्या बाजूने काय होऊ शकतं की हा जर NU बॅक साईडने अटॅक झाला तर मात्र याचं इन्व्हर्जन मिळेल ना. सुरुवातीला असं आहे, बॅक साईडने आल्यामुळं हे आवे जातील आणि ते अशा पद्धतीनं स्विच होतील. आणि SN2 मध्ये अम्ब्रेलाचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं ना. हे इन्व्हर्जन स्ट्रक्चर असेल. हे दोन्ही कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. फक्त काय की हा रिटेन्शन हा डेक्स्ट्रो, इन्व्हर्जन हा लिव्हो इक्वल अमाऊंट मध्ये असल्यामुळेच त्याला आपण रेसिमिक मिक्सचर असं म्हटलं. हे जे मिक्सचर तयार होतं इट इज अन ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. SN2 मध्ये फक्त इन्व्हर्जन मिळतं असं आपण म्हटलं होतं, त्यामुळे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह होता. इथं मिक्सचर आहे, जेवढे डेक्स्ट्रो असतील तेवढेच लिव्हो आहेत.
याचा अर्थ रिझल्टिंग मिक्सचर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे. अशा मिक्सचरमधून जर अशी पीपीएल आपण पास आउट केली तर असे आरएचएस आणि एलएचएस चे रोटेशन आपल्याला बघायला मिळत नाहीत. आहे असा प्लेन आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा आपण त्याला रेसिमिक मिक्सचर म्हणतो. कंपाऊंड इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे असं आपण म्हटलं. सो शॉर्टमध्ये जर रिकॉल करायचं झालं तर हा आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला आपल्या मेकॅनिझमसाठी. एवढे पॉइंट आपल्याला समजले पाहिजेत, एवढे पॉइंट आपल्याला अंडरस्टँड झाले पाहिजे, तेव्हा आपण मेकॅनिझम चांगल्या पद्धतीने समजून घेतो. सो SN1 इलॅबरेट करायची गरज नाही, ते आपल्याला ते इझी आहे, कळतं आपल्याला. एस म्हणजे सबस्टिट्यूशन आहे, एन म्हणजे न्यूक्लिओफिलिकचं सबस्टिट्यूशन होणार आहे आणि 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे. फक्त न्यूक्लिओफिलिकच्या शब्दाचा अर्थ आणखी थोडासा लक्षात घ्यायचा. न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियस, फिलिक म्हणजे अट्रॅक्शन, लवेबल, न्यूक्लियसला अट्रॅक्ट करणारा. चार्ज मध्ये गडबड नका करू. न्यूक्लियसला अट्रॅक्ट करणारा म्हणजे न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. याला पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणारा पाहिजे असेल तर हा जो आहे तो निगेटिव्ह वाला पाहिजे, म्हणून आपण NU मायनसनी त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो. आणि युनिमॉलिक्युलरच्या मिनिंगमध्ये आपण असं म्हटलं होतं की युनिमॉलिक्युलर म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये एकच मॉलिक्युल इम्पॉर्टंट असेल, 2 मॉलिक्युलची गरज नाहीये, जी SN2 मध्ये होती. एकाच मॉलिक्युलमध्ये ही रिएक्शन होणार आहे. म्हणजे त्या केमिकल रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी 1 असेल, आणि जेव्हा मॉलिक्युलॅरिटी 1 असते तेव्हा ऑर्डर देखील 1च असते असं आपण कन्सिडर केलं. नेक्स्ट आपण इथं असं म्हटलं की आपल्याला एक सबस्ट्रेट कन्सिडर करायचा आहे. हा सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन पाहिजे, कारण या हॅलो अल्केनच्या रिस्पेक्टिव्ह आपण केमिकल रिएक्शन कन्सिडर करतोय. मग हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन कसा ओळखायचा, तर त्याच्याकडे कायरल कार्बन असला पाहिजे. मग कायरल कार्बन असणारं स्ट्रक्चर कसं आहे, तर या पद्धतीचं स्ट्रक्चर आपण बघितलं की चारही व्हॅलन्सी त्याच्या डिफरंट ग्रुपने सॅटिस्फाय झालेले असतील, किंवा त्याच्या अशा पद्धतीनं रोटेशन बघायला मिळतं जेव्हा प्लेन पोलराइज्ड लाईट त्याच्यातून आपण पास आउट करतो. हा, पण हे जे पॉइंट आपण कन्सिडर केले जे मेकॅनिझमच्या साठी अतिशय महत्वाचे असतील. आपण असं म्हटलं की अशा ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन मध्ये जेव्हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होतं SN1 मध्ये, तेव्हा आपल्याला रेसिमिक मिक्सचर मिळतो ऍज अ प्रॉडक्ट म्हणून. मग असं जर रेसिमिक मिक्सचर आपल्याला मिळणार असेल तर ही रिएक्शन कोणता पाथ फॉलो करते, त्याचं मेकॅनिझम कसं होत असेल, हे मेकॅनिझम समजून घेण्यासाठी काही पॉइंट्स आपण ऑलरेडी अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न केला. कोणते पॉइंट आहेत, तर फर्स्ट आपण असं म्हटलं की रिएक्शन 2 स्टेप रिएक्शन आहे, 2 स्टेपमध्ये रिएक्शन होणार आहे. SN2 मध्ये सिंगल स्टेप होती, एका स्टेपमध्ये झालं, तसं इथं नाही. इथं स्टेप्स 2 आहेत, 2 स्टेपमध्ये रिएक्शन होणार आहे. सेकंड आपण असं सांगितलं की इथला जो न्यूक्लिओफाईल असणार आहे तो न्यूक्लिओफाईल वीक असेल, स्ट्रॉंग असणार नाही. वीक न्यूक्लिओफाईलच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन होईल. थर्ड असं म्हटलं आपण की या रिएक्शन मध्ये जो सॉल्व्हंट आहे तो पोलार प्रोटिक असला पाहिजे. पोलार प्रोटिक, पोलार म्हणजे त्याच्याकडे पोल्स असले पाहिजे. प्रोटिक्स म्हणजे त्यांनी H दिला असला पाहिजे किंवा तो H देणारा असला पाहिजे. इथं आपण CH3COOH देखील घेऊ शकतो, CH3COOH ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल देखील घेऊ शकतो. इट इज अन ऑल्सो पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. आणि लास्ट असं म्हटलं की आपल्याला फायनली जे रेसिमिक मिक्सचर मिळणार आहे ते या पद्धतीचं असेल की ह्या 2 इमेज एकमेकांच्या मिरर इमेजेस असल्या पाहिजेत. एक रिटेन्शन असेल आणि दुसरी इन्व्हर्जन असेल, एक डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरी लिओ रोटेटरी असणार आहे. सो अशा पद्धतीनं आपण मेकॅनिझमला जायच्या अगोदर ते सगळे पॉइंट्स बिल्ड केले. आणि हे सगळे पॉइंट्स जर आपल्याला रिकॉल झाले असतील, चांगल्या पद्धतीनं अंडरस्टँड झाले असतील, देन आपण मेकॅनिझम चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच केमिकल रिएक्शनचं मेकॅनिझम स्टडी करणार आहोत. नाउ टेक अ नोट ऑफ दिस.